मोदी सरकारमधल्या नव्या मंत्र्यांचं खाते वाटप आज रात्रीपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे। महत्त्वाची बाब म्हणजे अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र या खात्यांचे मंत्री बदलण्यात येणार नाहीत असं समजतंय। या व्यतिरिक्त नितीन गडकरी यांचं खातं सुद्धा तेच राहतं का याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आणि याच संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले नवी दिल्लीचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, प्रमुख 4 मंत्र्यांची खाती कायम राहतील का त्यात काही बदल होतील, काय नेमकी चर्चा सध्या सुरू आहे नवी दिल्लीत? नक्कीच अजिंक्य, जी माहिती मिळते त्यानुसार नॉर्थ ब्लॉक आणि साऊथ ब्लॉकमधली जी मंत्रिपदं ओळखली जातात त्यामध्ये फायनान्स मिनिस्ट्री आहे, अर्थ मंत्रालय आहे, विदेश मंत्रालय आहे, गृह मंत्रालय आहे। या मंत्रालयांची खाती ही कायम राहतील। संरक्षण मंत्रालय ही जी 4 प्रमुख मंत्रालय ओळखली जातात ती 4 मंत्रिपदं तशीच्या तशी कायम कंटिन्यू राहतील असं समजते। त्यामध्ये राजनाथ सिंग यांना पुन्हा संरक्षण मंत्रिपद मिळू शकतं, जे एस जयशंकर आहेत त्यांना विदेश मंत्रिपद मिळू शकतं। आणि विशेष म्हणजे काल जे विदेशातील प्रमुख पाहुणे आले होते त्यांच्या सगळ्यांची भेट ही एस जयशंकर यांनीच घेतली आहे, त्यामुळे तेच पुन्हा एकदा विदेश मंत्री राहतील अशी एक माहिती मिळते। निर्मला सीतारामन याच अर्थमंत्री राहतील असंही कळतंय। जी इतर मंत्रालय आहेत, उदाहरणार्थ रेल्वे मंत्रालयात बदल होऊ शकतो, त्यातही रेल्वे राज्यमंत्री तरी किमान स्वतंत्र प्रभार असं मंत्रालय हे जेडीयूला मिळू शकतं। विशेष म्हणजे जी इतर काही कृषी मंत्रालयामध्ये शिवराज सिंग चौहान यांचं नाव आघाडीवर आहे की त्यांना कृषी मंत्रालयाचा पोर्टफोलिओ मिळू शकतो। जे प्रमुख आता जे हेवीवेट मंत्री सध्या आहेत, जितेंद्र राम मांझींना सोशल जस्टिसचं कॅबिनेट पद दिलं जाऊ शकतं, सामाजिक न्याय मंत्रालयाचं, अशी सध्या माहिती मिळते। आज रात्री उशिरापर्यंत पोर्टफोलिओची यादी समोर येईल असं आपल्याला समजतंय अजिंक्य। ठीक आहे सोमेश, या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास आपण जी माहिती दिली त्याबद्दल आभार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।